रोज तोच तोच वरण भात आमटी भात खाऊन जर का कंटाळा आला असेल आणि कधीतरी रात्रीच्या जेवणात सोपा पर्याय शोधायचा असेल तर हा मस्त चटाकेदार आणि झणझणीत असं टॅमॅटोचं सार करून बघा, खूप छान लागतो. तर त्यासाठी काय करायचं, कुकरमध्ये आधी आहे ना मस्त लाल बुंद पिकलेले टॅमॅटो घ्यायचे आणि ते छानपैकी धुवून त्याचा जो डोळ्याकडचा भाग असतो ना तो थोडासा थोडासा कट करून घ्यायचा, म्हणजे ते शिजल्यानंतर आपल्याला साल व्यवस्थित काढता येतील. आणि शिजवून मग छानपैकी मी 2-3 शिट्ट्या घेतल्या. त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून मस्त मिक्सरमध्ये त्याच्यातच लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर धणे पावडर आणि त्याच्या धणे पावडर नंतर हळद थोडीशी आणि थोडासा गरम मसाला हे सगळं घालून मिक्सरचं झाकण लावून मस्त फिरवून घ्यायचं, गरगरीत मस्त असं समोर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर काय नाही, फक्त त्याला फोडणी द्यायची, काहीच नाही, मसाला वाटायचा नाही, काहीच नाही. मग आता पातेलं ठेवलंय, त्याच्यात थोडंसं तेल घातलं, तेलामध्ये थोडेसे जिरे टाकले. जिरे टाकल्यानंतर 2-4 काळी मिरी आणि दालचिनीचे छोटे 2 तुकडे टाकले. त्याच्यामुळे कसं ते टॅमॅटोचा आंबटपणा आहे ना थोडासा कमी होतो. ते टाकून मस्त फोडणी दिली. माझ्याकडची हिंग संपली होती, हिंग असेल तर टाकायची आणि जे मिक्सरमधून आपण फिरवून घेतले ते टाकायचं, मीठ टाकायचं आणि गूळ पण टाकायचा. आता गूळ इथं माझ्याकडे व्हिडिओमध्ये आला नाही, पण मी टाकला होता. आणि मस्त एक 10 मिनिटं छान अशी दणदणीत उकळी काढायची त्याची, म्हणजे ते सगळे फ्लेवर मसाल्यांचे वगैरे असे मस्त एकजीव होतात आणि टेस्ट खूप छान लागते आणि गुळामुळं पण एकदम आंबट गोड असं मस्त लागतो आणि